गेल्या महिनाभरापासून आर्थिक जगामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे अदानी ग्रुप आणि शेअर बाजारामध्ये होत असलेली घसरण. मात्र गेल्या 4 दिवसांमध्ये हे चित्र थोडं बदलताना दिसून येते. यामागे कारण आहे ती म्हणजे अदानी ग्रुपमध्ये झालेली एक गुंतवणूक. त्यामुळे अदानी ग्रुपमध्ये झालेली ही गुंतवणूक नेमकी कुणाची आहे, त्याचबरोबर या गुंतवणुकीमुळे शेअर बाजारावरती काय परिणाम झाला, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जानेवारी महिन्यामध्ये अदानी ग्रुपवर असलेला हिंडनबर्ग रिसर्चचा पेपर पब्लिश झाला आणि त्याचा मोठा फटका हा अदानी ग्रुपच्या सर्वच कंपन्यांना बसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांच्या कंपन्यांचे सर्वच कंपन्यांचे शेअर्स हे लोअर सर्किटवर दिसत होते. पण आता अदानी ग्रुपचे हे शेअर्स काही प्रमाणात सावरताना दिसून येते. गेल्या आठवड्यामध्ये अदानी ग्रुपच्या लिस्टेड 10 कंपन्यांचं बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅप हे तब्बल 1.73 लाख कोटी रुपयांनी वाढत असल्याचं दिसून आलं. आता पाहूयात अदानी ग्रुपच्या या शेअर्समध्ये वाढ होण्यामागील कारण काय आहेत. अदानी ग्रुपचे मालक असलेले गौतम अदानी यांनी गेल्याच आठवड्यामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सिंगापूर आणि बँकॉक मध्ये काही रोड शो केले आणि याच रोड शो मधून आपल्या गुंतवणूकदारांना अदानी ग्रुप आपल्या व्यवसायाची ताकद पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरला. यावेळी अदानी यांच्याकडून गुंतवणूकदारांना असा विश्वास दिला गेला की संबंधित कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे रोख रक्कम उभा करण्याची क्षमता आहे. त्यासोबतच गौतम अदानी येत्या आठवड्यात पुन्हा एकदा लंडन, दुबई आणि US मधील गुंतवणूकदारांसोबत चर्चेची एक फेरी आखण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे अदानी ग्रुपचे जे शेअर्स सावरत आहेत त्यामागील रोड शो हे देखील एक महत्त्वाचं कारण सध्या मानलं जात आहे. त्याचबरोबर अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये होत असलेली वाढ यामागे आणखी एक दुसरं कारण सांगितलं जात आहे आणि ते महत्त्वाचं देखील आहे. कारण हे कारण आहे ते म्हणजे अमेरिकेतील GQG पार्टनर ही कंपनी. या कंपनीने अदानी ग्रुपच्या 4 कंपन्यांमध्ये तब्बल 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे 24 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या हिंडनबर्ग रिसर्च नंतर अदानींच्या कंपन्यांमधील ही सर्वात मोठी गुंतवणूक मानली जाते. त्याचबरोबर यामागील महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भारतीय वंशाचे राजीव जैन हे एक व्यक्ती. त्यामुळे हिंडनबर्ग रिसर्च प्रसिद्ध झाल्यानंतर अदानींच्या कंपनीमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करण्यामागील असलेले राजीव जैन हे नेमके कोण आहेत हे जाणून घेऊ. राजीव जैन हे वंशाने भारतीय असून त्यांनी अजमेर विद्यापीठातून अकाउंटिंगचा अभ्यास केलाय. त्याचबरोबर त्यांनी याच विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्याचं देखील फोर्ब्समध्ये सांगण्यात आलंय. त्याचबरोबर पुढे जैन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मध्ये इंटरनॅशनल बिझनेस आणि फायनान्स मध्ये MBA केलंय आणि हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजीव जैन हे स्विस बँक कॉर्पोरेट मध्ये इंटरनॅशनल इक्विटी अॅनालिस्ट म्हणून काम करत होते. 23 वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी 2016 मध्ये GQG पार्टनर्स ही फर्म सुरू केली. या कंपनीद्वारे जगभरातील 1000हून अधिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचं व्यवस्थापन केलं जातं. त्याचबरोबर आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक सल्लागार म्हणून देखील ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते. आता पाहूयात या कंपनीने अदानी ग्रुपच्या 4 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर शेअर बाजारावरती काय फरक पडला. मागील 4 सत्रांमध्ये अदानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी उसळण पाहायला मिळाली. 27 फेब्रुवारी पासून हा शेअर 57.37% वाढून 1,879.35 रुपयांवर बंद झाला. त्यापाठोपाठ अदानी पोर्ट्सचा शेअर 21.77% वाढला तर अदानी विल्मारचा शेअर 21.53% वाढला. तसेच अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 21.53% वाढला. अदानी पॉवर 21.47% तर NDTV 21.47% वाढल्याचं पाहायला मिळालं. तर अदानी ग्रुपमध्ये झालेली ही मोठी गुंतवणूक पाहता LIC देखील आता फायद्यात आल्याचं पाहायला मिळतंय. ती कशा प्रकारे फायद्यात आली जाणून घेऊ. अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये होत असलेली गेल्या काही दिवसांपासूनची घसरण पाहता LICची गुंतवणूक देखील निगेटिव्ह मध्ये गेली होती. पण अदानींच्या शेअर्समध्ये झालेली वाढ पाहता LICचं गुंतवणूक मूल्य देखील वाढलंय. ते आता 39,000 कोटी रुपयांवर पोहोचलंय. LICची हीच अदानी कंपन्यांमधील गुंतवणूक 32,000 कोटींवर आली होती. त्याचबरोबर LICने सुरुवातीला यामध्ये 30,127 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे एकीकडे आता अदानी ग्रुपचे शेअर्स देखील सावरत आहेत तर LIC देखील फायद्यात आल्याचं दिसून येत आहे.
त्यामुळे गेल्या महिनाभरापासून अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये होत असलेली घसरण, त्याचबरोबर दुसरीकडे अदानी यांचं श्रीमंतांच्या यादीतलं घसरत असलेलं स्थान, या सर्वांना या मोठ्या गुंतवणुकीमुळे ब्रेक लागल्याचं दिसून येते. त्याचबरोबर यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये वाढ होत असल्याचे देखील दिसून येते. त्यामुळे मंडळी, अदानी ग्रुपसाठी ही गुंतवणूक नक्कीच तारणारी ठरते. तुम्हाला या गुंतवणुकीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बातम्यांच्या नेहमीच्या अपडेट्ससाठी आमच्या letsup.com या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.